नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना अश्रूंनी ओथंबलेली सर्वपक्षीय श्रद्धांजली. परभणी 1 फेब्रुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर रविवारी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी परभणी शहरात अक्षदा मंगल कार्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित प्रत्येक चेहऱ्यावर दुःख, प्रत्येक डोळ्यात अश्रू आणि प्रत्येक मनात अपूर्णीय नुकसानीची भावना दिसून येत होती. दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अनेक नेत्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या कार्याची आठवण काढताना उपस्थित मान्यवरांचे शब्दही क्षणाक्षणाला भरून येत होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेसाठी झटणारा, संकटात धावून येणारा एक संवेदनशील नेता आपण गमावल्याची भावना सर्वांच्या मनात ठसठसत होती. या भावनिक श्रद्धांजली सभेत खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रताप देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. गव्हाणे यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अक्षय देशमुख, ॲडव्होकेट अशोक सोनी, सुरेश नागरे, भगवान वाघमारे, डॉक्टर विवेक नावंदर, तहसील खान, संतोष बोबडे, प्राध्यापक अरुणकुमार लेमाडे, सचिन आंबिलवादे, चंद्रकांत राठोड, डॉक्टर अंकुश लाड, मोईज मास्टर, लक्ष्मीकांत देशमुख, भावनाताई नखाते, विजय जामकर, शाकीर सिद्दीकी, जाकीर लाला, दादासाहेब टेंगसे, पत्रकार सुरेश नाईकवाडे, प्रभू दिपके, शेख इफ्तेकार, अरुण रणखांबे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार, नगर परिषद व महापालिकेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेसाठी दाखवलेली बांधिलकी याची आठवण काढताना सभागृहात काही क्षण निरोष शांतता पसरली. तो क्षणच त्यांच्या कार्याची उंची आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अधोरेखित करून गेली. दादा गेले, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि जनतेच्या त्यांच्यावरील विश्वास सदैव स्मरणात राहील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. कणखर दिलदार नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा माजी आधारवड आदरणीय कैलासवास इथे लावू शकत आदरणीय दादा हे 28 तारखेला आपल्यामधनं अचानकपणे अकाली निघून गेले. आता मागच्या 4 दिवसापासून आम्ही सर्व अत्यंत शॉकमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडं काही शब्द नाही आहेत. मी खऱ्या अर्थाने निशब्द झालेलो आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व सहकार्यांनी समजून घ्यावं. सर्वांना माहिती आहे त्यांचे, आमचे, माझे, तुमच्या सर्वांचे शब्द, संबंध, ऋणानुबंध कशा पद्धतीने जुळले होते आणि त्यामुळं अनेक आठवणी, अनेक विषय बोलण्यासारखे भरपूर आहेत. परंतु खऱ्या अर्थानं मी माझ्या भावना एवढ्या दाटलेल्या आहेत की मी व्यक्त होऊ शकत नाही. मी खरंच आज निशब्द आहे. म्हणून मी केवळ या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर आमचे सर्व राष्ट्रवादी परिवारावर, सर्वच पक्षावर एक आघात झाला आणि त्या काळाच्या याच्यामध्ये आम्हाला आमचे आदरणीय दादा, कुटुंब प्रमुख दादा
की आम्हाला काळाच्या ओघामध्ये आमचं नाव आम्हाला इथं सोडून गेली. दादाच्या आठवणी खूप आहेत. दादाचं मागच्या काळामध्ये परभणीमध्ये आढावा घेण्यासंदर्भामध्ये त्याच सभागृहामध्ये बैठक झाली होती. मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे सद्गुण आहेत, वक्तशीरपणा आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे, लोकांच्यासाठी काम करण्यासाठी सदैव उपलब्ध असणे आहे, हे आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये राजकीय नेत्यांनी सर्व राजकीय क्षेत्रात काम कसं करता येईल या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, नंतर या ठिकाणी पक्षाचा आता नोंदीचा कार्यक्रम पार पडला होता. दादाच होते. आता रणजित दादाला बोलायला सुद्धा अवघड होते. आमच्यासाठी सुद्धा तीच परिस्थिती. दादा कामाचा माणूस होता. आम्हाला कधी असं वाटलं नाही की म्हणजे आता पक्षामध्ये काम करत असताना किंवा दादाबरोबर काम करत असताना 30-35 वर्ष एकसारखं सहवास किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूस करणारा नेता आणि तुमचं काय चाललंय, तिथे गेल्यानंतर तुमच्या शहराची काय परिस्थिती आहे, तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, पाऊसमान कसं झालं, हे बारकाईने विचारणारा आमचा दादा होता. आम्हाला कधी असं राजकीय याच्यामध्ये कधी असं वाटलं नाही की आमचा मोठा नेता आहे, आम्ही कसं जायचं. एखादा फोन केला तर जरी त्यावेळेस बोलणं नाही झालं तर नंतरच्या 1-2 दिवसामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सकाळी त्याला वेळ आहे त्यावेळी सकाळी 6 ते 8 मध्ये कधी बी त्याचा फोन यायचा. म्हणून सर्वांगीण काम करणारा नेता. परभणीच्या बाबतीत तर खूप काही गोष्टी आहेत, पण या ठिकाणी मी एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. एक 10-12 गावचे सरपंच घेऊन मी मुंबईला गेलो होतो. आमचं हिंगला करडगाव गाव आहे. इथून फक्त अवघ्या 9 किलोमीटरचं गाव आहे. तिथून वाडी ते 2 किलोमीटर आहे. बोबड्याचं गाव बी तिथून या रस्त्याने गेलं तर फार जवळ पडते. आणि औंढा नागनाथ जर बघितलं तर इकडून 51 किलोमीटर पडते, तिथून जवळपास 35 किलोमीटर पडते. तर हे विषय घेऊन आम्ही ज्यावेळेस दादाकडे गेलो, दादा म्हणला आम्हाला त्या गावचा पूल आपण झाला पाहिजे. आणि परभणी शहर 9 किलोमीटरवर असलेल्या गावाला जर आपण हे देत नसतो, पूल नसेल, तर त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला. मला मुंबईला बोलवलं. तेच 10-15 सरपंच त्या गावचे आम्ही त्यावेळेस जेव्हा घेऊन गेलो, त्यावेळेस त्या गावचं पूल जो होता तो पाईपमध्ये करायचा असं ठरलं. पण त्यांनी विचारलं, जर दुधनीवर तुमचं गाव आहे आणि हे बांधाऱ्याचे कामाच्या वेळेस चालू होते इकडे सगळे जे बांधारे आपल्या गोदावरी नदीवरचे, तर मग तुमच्या इथं का बांधारे होऊ शकत नाही? मग उच्च प्रतीचे बांधारे तुमच्या तिकडे बी झाले पाहिजे. मग पूर्ण असेल दूधना असेल त्यावेळेस त्यानं तो विषय हाती घेतला. आणि आज म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की लक्ष किती असतं. त्या 10-12 गावच्या सरपंचाला सांगितले की तुम्ही जा, निश्चित मी हे काम करतो. त्या पुलाची पुन्हा फाईल वापस बोलून घेतली, पाटबंधारे विभागाकडे पाठवली आणि त्याच्यात सांगितले त्याने की तुम्ही पूल बांधत असताना खाली नुसता पूल न बांधता एक गेटीवर टाईप बांधारा का बांधणं होते का ते बघा. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो ते काम आज पूर्ण झालंय. आता बंधाऱ्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. करडगाव इंग्लंड गाव आहे त्या भागात. म्हणजे किती विचार दूरदृष्टी हे आमच्या डोक्यात सुद्धा नव्हतं. किंवा ज्या लोक आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला गेलो त्याच्या सुद्धा डोक्यात नव्हतं हे की आपल्याला असं काय भेटेल. म्हणजे सिंचनाच्या बाबतीत असेल, शहराच्या पाण्याच्या बाबतीत असेल, लाईटच्या बाबतीत असेल, अशी कितीतरी असे आठवणी आहेत सांगायसारख्या. आणि परभणीमधले की एक वेगळीच आस्था होती त्यांनी त्याला. कालच्या सभेमध्ये प्रचाराच्या सभेमध्ये आले, सरळ सांगितलं की आम्ही काही विनंती केली, राजेदादा आम्ही बरेच वेळ भेटल्यानंतर ते बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यांनी स्वतः सांगितले मी शहर दत्तक घेतो. म्हणजे ही जी भावना, स्वतःहून काम करण्याची जी भावना, ती फक्त दादामध्येच होती. आता ती पोकळी भरून कशी निघेल हे सगळ्या समोरचा आमच्या समोरचा प्रश्न आहे. फक्त शेवटी मी एवढं सांगेल की बोले तसं चाले त्याची बंदावी पावले, असाच आमचा एक कुटुंब प्रमुख. माझ्या घरामध्ये मी माझा लहान भाऊ गेला त्यावेळेस मला एवढं दुःख झालं होतं की मी ज्या याच्यातून नंतरचा जर मोठा आघात आमच्या परिवारावर आमच्या सर्वांना झाला असेल तर आदरणीय दादा गेल्यानंतरचा झालाय. दादा आमच्याबरोबर आहेत, दादाचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत आणि दादाच्या आशीर्वादाबरोबरच
मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं दादाच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना करतो. ओम शांती. आपल्या सर्वांची दादा 28 तारखेचा जो दिवस माझ्यासाठी तर एवढा काळा दिवस होता की त्याची सीमा आणखीन कशी ओलांडावी ही आणखीन समजत नाही. सुरेश भैया आम्ही दोघ जण कान्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र होतो. भैयाने सांगितलं खरं की अगोदर ऍक्सिडेंट झाला असा मला कळलं. मला वाटलं काहीतरी शाश्वती आहे आणि 5 मिनिटांना लगेच बातमी आली, दादा गेले. दादांचा प्रवास तर माझ्या इतका जिल्ह्यात तर कोणाचा झाला नसतो. 2007 ते 2025 पर्यंत दादांचे किस्से, दादांचं काम, दादांमुळं विजय भांबळे कसा घडला हे सगळं महाराष्ट्राला माहिती. आमच्या वडिलांच्या नंतर माझे वडील माणिकरावजी भांबळे, त्याच्यानंतर जर मला कोणी मोठं केलं असेल त्याचं नाव हे अजितदादा आहे. आणि किस्से सांगण्याची आज ही वेळ नाही. मी किस्से सांगण्यात आज माझं काही फार माझी शक्ती नाही आज किस्से काही सांगायला. सुरेशदादा समोर बसले खासदार सभेत. कधी पक्षाचा काही संबंध नाही. दादा कोणी जरी गेलं नाही शब्द कधी दादांचा निघाला नाही. 2013 मध्ये जेव्हा मला लोकसभेची उमेदवारी द्यायचं ठरलं आणि विधान परिषदचा विषय समोर आलता, राजेश माझ्यासोबत होता. मला फोन आला, आणि विजय विधान परिषदचं काय करायचं. आता मी फोनवर काय सांगायचं सांगितलं, पण दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला. म्हणजे एका फोनवर विधान परिषदचं तिकीट देणारा नेता म्हणजे ते आदरणीय नेता. असे भरपूर किस्से. त्या किस्स्याचा मी काय फार उलगडा करणार नाही, परंतु आम्ही सगळे पोरके झाले, तुम्ही सगळे पोरके झालेत. आणखीन विश्वास बसत नाही दादा आपल्यातून गेलेत. निश्चित आपल्याला दादांच्या पावलावर पाऊल चालल्याच्या संदर्भात आता खानसाहेबांनी सांगितलं की काही ना काही दादांच्या पावलावर पाऊल आपण तर ठेवूच शकत नाही, पण काही ना काही आपण पाऊल ठेवावं अशा प्रकारची तीच खरी श्रद्धांजली दादाला अर्पण होईल. कालपासून जिल्हा परिषद पंचायत समितीचे आम्ही सगळे दौरे रद्द केले. प्रत्येक गावामध्ये शोकसभा आपल्याला घ्यायचा हा निर्णय पक्षाने घेतला आहे. आणि मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं, सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जो आघात या ठिकाणी आपल्या सगळ्या महाराष्ट्रावरती झाला, त्या आघातातून, ह्या दुःखातून आपल्या सगळ्यांना बाहेर निघण्याची शक्ती ईश्वर देवो अशा प्रकारे मी ईश्वरतीने प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. विचाराने अत्यंत दृढ माणूस होता. मी 2014चा किस्सा सांगतो. याच्यात आम्ही भाजपमध्ये होतो. देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. आयुष्याचा ठरावाचा प्रसंग आला. विश्वासघात शिवसेना पाठिंबा द्यायला तयार नव्हती. त्यावेळेस विकास पर्व पुढे जायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी सभागृहामध्ये शांत बसणी मतदानात सहभागी गेले नाही. तो निर्णय दादाचा होता आणि देवेंद्र फडणवीस त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून होता. त्याच्यानंतर दुसरा किस्सा आहे. नंतरच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस शरद पवारजी जो प्रयत्न करत होते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायला, त्याच्या प्रचंड विरोधात दादा होते.
आणि दादांची एकच भूमिका होती की सामाजिक सुरक्षेचा सामाजिक प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न, ही प्रश्न कायमची राहणार आहे, त्यावर आपण लढत राहू. पण विकास पर्व आज उभं राहिलं, त्या विकास पर्वामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास करून घेतला पाहिजे, याबद्दल अत्यंत दृढ भूमिका त्यांची होती. त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. साहेब ऐकत नव्हते. सकाळचा 5:20 वाजताचा शपथविधी दादांनी पूर्ण केला. पण सकाळच्या 5चा शपथविधी पूर्ण झाल्यानंतर दादा 3 दिवस नॉन डिस्टर्ब झाले. कोणाचंही ऐकत नव्हते. त्यामध्ये मीही गेलेलो होतो. पण म्हणत होतं मी त्या विचारातच नाही, मी कसं पुन्हा तुमच्या सरकारमध्ये येऊ. उपमुख्यमंत्री व्हायला त्या सरकारमध्ये दादांची मनस्थिती निश्चितपणाने नव्हती. फक्त दादाने ऐकलं ते प्रतिभाताईचं ऐकलं आणि प्रतिभाताईला शब्द देऊन दादा महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे ज्यामध्ये मुख्यमंत्री झाले. पण ते मुख्यमंत्री असताना सुद्धा, काम करत असताना माझ्यासारखा कोणी गेला तो साहेबाजवळ चालेल, तुझा ऐकतात. या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा विकास होणार नाही, आपण विकास पर्व सुरू करू, या भूमिकेतून ते निश्चित होते. आणि त्यांनी तो बंड केलं आणि ते बंड करत असताना आम्ही त्या सभेला हजर होतो की जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये दादांच्या हातामध्ये पक्ष जायचा आणि साहेबांनी निवृत्ती घ्यायची, या पद्धतीची जी भूमिका ठरली होती, त्याला ज्यावेळेस लोकांनी विरोध केला त्यावेळेस दादा कठीणपणाने त्या व्यासपीठावर सुद्धा नाही, ते झालंच पाहिजे असं म्हणण्याचं धाडस करणारा दादा होता. आणि दादांनी आताही जो निर्णय घेतला, या विकास पर्वातून विकास होईल पण समाजाचा विकास होणार नाही, आणि समाजाचा विकास करायचा असेल तर या विकास पर्वाच्या विरुद्ध लढावं लागेल, एकत्र यावं लागेल, महाराष्ट्र पुन्हा सावरला गेला पाहिजे. या मानसिकतेतूनच पुन्हा पिंपरी चिंचवड आणि बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमळाच्या विरुद्धचं युद्ध त्यांनी छेडलं, उघडपणाने छेडलं, लपून बिपून नाही. त्यांची अंतिम इच्छा तीच होती. सर्व महाराष्ट्राची तीच आहे, ती पूर्णपणाने गेली तर ती दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. एवढे दोन विचारून भाषा. राजकारणातील महामेरू ज्यांना प्रत्येकाला आपला वाटणारा आज आपल्यात नाही, ही क्षुपालिका आहे. शेवटी माणसं येतात त्या अर्थी जाणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु एखादी व्यक्ती पूर्ण आपलं आयुष्य पूर्ण करते, वयामानानं एखाद्या वेळेस त्याचं दुःख निधन होते, अशा वेळी माणूस ती भावना तयार करून ठेवतो की आता हे दिवस जाणार. पण हे अनावधानानं जाणं हे दादाचं परिवाराचंच नुकसान नाही, तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जेवढ्या लोक सर्व पक्षीय लोकांचं नुकसान झालं याच्यामध्ये म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी परखड व्यक्तिमत्व, तुकाराम महाराज म्हणल्यावर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या उक्तीप्रमाणे दादांनी जी एखादी भूमिका घ्यायची ती पाठीमागून वेगळी आणि समोरून वेगळी अशी नाही. तिला घेतली हे करणार. कुठली फाईल पुढे गेली आट्यापिट्या कपाळाला न येता डायरेक्ट करून मोकळे होणारा असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. आणि वेळेच्या बाबतीत म्हणलं तर मनोहर जोशीनंतर वेळेचं बंधन कोण पाळीत असेल तर ते दादा होते. त्यांच्या त्या टायमिंगमध्ये कधीही चुकलं नाही. असाच मला अनुभव परवा 28ला ही घटना घडली. 25 तारखेला मला त्यांचा फोन आला होता. मी तेव्हा गंगाखेड तालुक्यात होतो की महानगरपालिकेच्या विषयावरून त्यांचं माझ्याशी 5 मिनिटं बोलणं झालं. तर ही असा, आणि दुसऱ्या दिवशी 28ला सकाळी आम्ही उठतो तर बघतो तर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज. म्हणजे एका एवढ्याशा वयात आणखीन बरंच काही त्यांच्याकडून आपल्याला
मिळवायचं होतं राज्याला. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात दबंगगिरी करणारा, पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनावर स्वतःची एक कमांड असणारा, आता मंत्रिमंडळात प्रशासनावर कमांड करणारा कोणी नाही त्यांच्यासारखा, आणि पुन्हा होणे बी नाही, अशा व्यक्तिमत्वाला आपण मुकलो. निश्चित कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं, कार्यकर्ता मोठा कसा करावा, ते भांबळे साहेबाच्या रूपानं आपण सगळ्यांनी बघितलं. बोटीकरांच्या विरोधात एका आंदोलनातून थोडी ठिणगी पडली आणि त्याला जिरवायसाठी भांबळे साहेबाला एवढी ताकद दिली की भांबळे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले. ही नेत्याची कलबत्ता, ही कोणालाही नाही जमत आणि कोणी नाही करू शकत. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नव्हे, असं एक धाडसी व्यक्तिमत्वात आपल्यात नाही आहे. मी या ठिकाणी त्यांच्या कार्याचा जितका उल्लेख करू तेवढा कमीच असेल, परंतु हे दुःख त्यांच्या परिवाराला पेलण्याची, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला चिर शांती लावो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण या ठिकाणी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर दादांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्वांना विनंती करतो की 28 तारखेला आपल्या सर्वांना जे 8:45 वाजता जी बातमी, दुःखद बातमी जी कळाली, त्याच्या अगोदर मला राजेश विटेकरांचा फोन आला की काका असं असं झालं आहे. तर मला असं नाही होणार, असं कसं होतं आहे. मी त्यावेळेस सलूनमध्ये होतो, म्हणजे घरीच माझ्या. मी तशीच अर्धी दाढी ठेवली आणि मी टी व्ही बघायला गेलो आणि ती बातमी सत्य निघाली आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपल्या सर्वांचे एक कुटुंब प्रमुख गेले, ह्याचं सर्वांनाच खूप मोठं दुःख झालेलं आहे. खरं पाहिलं म्हणजे वैयक्तिक माझी हानी तर खूप मोठी झालेली आहे. माझे आणि दादाचे संबंध, कारखान्याचं आमचं भूमिपूजन झालं त्या अगोदरपासून संबंध होते. दादाला माझ्या भूमिपूजनाला येण्यासाठी बऱ्याचशा नेत्यांनी सांगितलं की दादा येऊ नका, पण दादांनी कुणाचंही ऐकलं नाही. दादा भूमिपूजनाला आले आणि त्यावेळेस आरार बाबा बी येणार होते, मागे पुढे होऊ लागलं. अक्षरशः दादांनी फोन केला, आरार म्हणजे तुम्ही जर नाही आले तर मी माझ्या भाषणामध्ये तुम्ही का नाही आले मी सांगेन, त्यामुळे तुम्ही या. आणि त्या कार्यक्रमाला आरार आभारी आले. असं इतकं जवळचं नातं माझं एवढं जवळचं होतं. एक 2-3 क्षण मला सांगता येतील त्यांच्याबरोबरचे. आता काल परवा मी राजेश आणि काळे, आपले विक्रम काळे एकाच गाडीत होतो. माझीच गाडी होती, माझा ड्रायव्हर होता आणि त्यांना नांदेडला ड्रॉप करायचं होतं. आम्ही चर्चा करत गेलो आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. मी ती जाहीर करणार नाही तर ती चर्चा केल्यानंतर ते गप्प झाले आणि मी किती जरी विचारलं तर ते गप्पच होते. म्हटलं दादा, तुमचा हेच स्वभाव आहे, तुम्हाला काही करायचं नसलं तुम्ही गप्प राहता. म्हणलं काहीतरी होऊन करा, काहीतरी सो करा, काहीतरी करा म्हणलं. दादा इतकं हसले, राजेश बाजूला तुम्हीचं, इतके हसले दादा की मोठ्याने हसले एकदम. मला आता तरी उत्तर देणार आहेत का बघतो म्हणजे. तो क्षण असेल, मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं दादा, म्हणलं त्यावेळेस त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं, घेतलं होतं, त्यावेळेस मग दादा तुम्ही इरिगेशन वगैरे घेता, कशाला इरिगेशन घेता, हा एक जवळजवळ ह्याला तुम्हाला न्याय देता येईल खात्याला, ऊर्जा खात्याला, आणि पूर्ण शासनाचं 30% बजेट ह्या ऊर्जा खात्याला आहे आणि त्यात खूप मोठा न्याय अख्ख्या महाराष्ट्राला तुम्हाला न्याय देत आहे.
आणि हे तुम्ही खातं घ्या. ज्यावेळेस आम्ही दादांना उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही पुष्पगुच्छ देऊन दरवाजात होते उभे आपल्या बंगल्यावरच ते, आणि जाताना ज्यावेळेस म्हणजे मला कानात म्हणले तुझं ऐकलं बघ म्हणले, मी ते खातं घेतलं. आणि खरंच मी आमच्या आठवणी खूप आहेत दादाच्या माझ्या. तर मला त्यांना काही बोलायचं असेल तर मला डायरेक्टली पुण्याला बोलवायचे, चल म्हणायचे माझ्या विमानात जाऊ, आपण हेलिकॉप्टरमध्ये जाऊ, तिथं आपण चर्चा करू. हे असं एवढं नातं होतं दादाचं माझं. आणि आठवणी तर खूप आहेत सांगण्यासारख्या. आणि दादा काही फक्त राष्ट्रवादीचे नेते नव्हते. दादा हे सगळं चांगले कामं करणारे, इमानदारीनं कामं करणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचे नेते होते. ते पालक होते. ते त्यांना काम आवडायचं. काम चांगलं केलं की ते माणूस कुठल्याही पक्षाचा असो नाव घेऊन सांगायचे, हे बघ हे आहे आपल्यावर, आपण इतकं चांगलं काम करतोय. आणखीन एक आठवण सांगतो. विधान परिषदेची निवडणूक लागली. राजेश उमेदवार होते. हट्टाने मी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं नाही तुम्हाला उमेदवारी द्यावी लागेल. आणि राजेशला लोकसभा लढायची होती. आणि राजेशनी सगळं पूर्ण ऑफिसपासून सगळ्यापासून सगळं केलं होतं. आणि सगळं केलेलं असताना अचानक आम्हाला एका दिवशी फोन आला. आणि दादाने एवढंच नाही, काही रसदी निवडणुकीच्या आधी, तिकीट डिक्लेअर होण्याच्या आधी राजेशला दिली की तू हे बघ, सगळं बघ, तिकडं फिर तिकडं फिर. आणि तिकीट पक्कं होतं. आम्हाला एका दिवशी अचानक बोलवलं. मी म्हटलं दादा मी कशाला येऊ? नाही म्हणे तुझी गरज आहे, तू आलाच पाहिजे. आम्ही गेलो तिथे. त्यावेळेस असे बरेचसे बाबाजानी होते, धनंजय मुंडे होते, मला वाटते आपले भैया पंडित होते, नंतर आमचे भोसले होते, आपले जे तालुकाध्यक्ष माधवराव होते, असे बरेच लोक होते. दादाने आमच्यापासून एक प्रश्न मांडला की म्हणे आपल्याला आम्ही शहाकडनं वगैरे सगळ्याकडनं आपल्याला एक निरोप आहे आणि आपला जानकर साहेबांना तिकीट द्यायचं आहे. आणि ते द्यावं लागणार आहे. एक तर आपली परभणीची जागा आहे किंवा आपली बारामतीची जागा आहे. तर डायरेक्टली 1 सेकंड न जाता राजेशने उठला आणि म्हणला दादा मी बारामती सोडतो. मग बारामती सोडतो मग सगळे गप्प राहिले, कोणी काय बोललं नाही, काहीच नाही. मग मी ते दादांना बोललो. मी याला बोललो, म्हणलं राजेश तू तर बारामती आपलं परभणी सोडायला तयार झाला. ठीक आहे, तयार झाला असते, ठीक आहे. मी दादाला म्हणलं दादा ह्याचे जवळजवळ 2-3, 4-5 कोटी 3-4 कोटी रुपये खर्च झाले, त्यानं प्लॉट विकले, त्यानं इतकं सगळं केलं आहे, तर त्याला काहीतरी आपण न्याय द्यावा लागेल. म्हणजे काय द्यायचा नाही सांग मला. म्हणलं कुठेतरी बसवा त्याला, विधान परिषद द्या. 1 सेकंड लागू दिला नाही दादांनी. दिली म्हणले विधान परिषद दिली म्हणले. आणि मी त्यांना परत म्हणलं दादा तुम्ही आम्हाला इथं बोलताय, पण तुम्ही ज्यावेळेस इनॉग्रेशनला या त्यावेळेस तुम्हाला विधान परिषद जाहीर करावं लागेल. मला तिथं जाहीरही करतो म्हणजे दादाने जाहीरही केली आपल्या समोरच्या समोर मला वाटतं त्यावेळेस. मग त्यानंतर विधान परिषद निवडणूक आली. मला बोलून घेतलं की तुझं मत दे, तुझं मत पाहिजे. म्हणजे राजेश साहेब तुझं सगळं केलं, तुझं मत पाहिजे. तर दादा मी मत देतो, पण तुम्ही जरा CM साहेबांना विचारा. मला वाटतं तेव्हा DCM साहेब होते, तेव्हा उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. तेव्हा तुम्ही विचारा. त्यांनी सांगितलं की मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी विचारलं. मग मी खूप प्रयत्न करून देवेंद्रजींना विचारलं, म्हणलं साहेब असं असं आहे, मला फार खूप लाडका लहान भावासारखा आहे तो, आणि मित्र आहे, लहान भाऊ आहे, मला सगळंच आहे तो. तर त्याला मला 1 वोट द्यायचं, मला परमिशन द्या. आणि दादानी असं मला विचारलं. नाही म्हणजे मी दादाशी बोलून घेतो, तसं काही करायचं नाही, आम्ही अरेंजमेंट करू, तुम्ही तशी काही काळजी करू नका. मी दादाला त्यावर सांगितलं मला राजेशला मत देऊ शकणार नाही मला साहेब. आणि मी खरंच राजेशला मत दिलं नाही. मला त्याच्यानंतर मला खरा मी माणूस बघितला म्हणले की मला ते तू खरं सांगितलंस म्हणून मी 2-3 मताची दुसरी ॲडजस्टमेंट केली. तू जर मला खरं सांगितलं तुझं मत जरी घरी धरलं असतं तर आपली शीट गेली असते म्हणले. आणि कितीतरी माणसामध्ये म्हणले हा खरा म्हणजे एकदम एक वचनी वाचणारा नाही, ज्याचा जो वाचतो त्याचा होऊन राहतो असा म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे असं मला म्हणले ते. म्हणजे अशा अनेक आठवणी दादांच्या. त्यानंतर विधानसभा आली त्याची. विधानसभेलाही
उमेदवार कुठं नाही, कोण उभं करायचं, काय करायचं आमची चर्चा झाली. म्हणलं दादा एकच उमेदवार आहे, तेच द्यावा लागतं. तू काही म्हणतो म्हणे असं तसं. म्हणलं दादा काही म्हणत नाही, हे म्हणाले तुमच्यावर सत्य म्हणालो मी, सगळं तुम्ही खोटं बोलत नाही दादा. नाही तर तुमचा उमेदवार कोण आहे बघा म्हणलं, सीट काढायची असेल तर त्यालाच द्यावं लागेल. आणि तोही निर्णय दादाने घेतला. आज दादाच्या आशीर्वादाने म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 2-2 आमदार कधी झालं नसेल, कुणाला केलं नसेल. राजेशला एकदा MLC दिली, नंतर विधानसभा दिली. हे दादाचं एक वेगळं प्रेम होतं. आणि वैयक्तिक खरंच आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, मी सांगतो तुम्हाला. ते नुकसान भरून निघणं कठीण आहे, नसून भरून निघू शकत नाही. एक आमच्या डोक्यावरचा एक हात गेला, जो आम्हाला आशीर्वाद देणारा हात होता, आम्हाला सर्व काही सांगणारा हात होता. हे सर्वस्व गेलेलं आहे आमचं. आणि मला एक सांगा, एवढं नेतृत्व उभं राहणं हे कसं, किती वर्षानं हे नेतृत्व उभं राहतं. हे नेतृत्व उभं राहायला किती वर्षा पिढ्या जातील तरी नेतृत्व उभं राहणार नाही, असं शक्य नाही. मी सांगतो तुम्हाला, असं नेतृत्व उभं राहणं, हे नेतृत्व असं उभं राहिलेलं होतं. एक महाराष्ट्र ह्या नेतृत्वाला म्हणजे ओळखत होता आणि प्रेम करत होता. मी सांगतो तुम्हाला, विरोधी असतील, सत्ताधारी असतील, विरोधी असतील, सगळेच लोक दादावर प्रेम होते. आणि त्यांनी ठरवल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट त्यांना कोणी मागा खिचू शकत नव्हतं. ठरवलं तर ठरवलं, हे मी ठरवलेलं आहे, हेच करणार आहे. जसं आता त्यांनी सांगितलं की मी युती राष्ट्रवादीसोबत करणार आहे, पवारसोबत जाणार आहे, मी करणार आहे, केलीच नाही. ते कोणाला घाबरले नाही, त्यांनी जे काय बोलत ते बोलले, सगळं झालं. असं एक नेतृत्व होतं, आपल्याला आता सोडून गेलेलं आहे. मला एकच म्हणायचं याच्यामध्ये की आपण जे त्यांना जे आपल्याला जे शिकवून दिलेली आहे, आपल्याला जे त्यांनी सर्वस्वी त्यांनी जे आपल्याला त्यांचा जो वागण्याचं, त्यांना बोलण्याची शैली किंवा त्यांची काम करण्याची शैली, त्यामधली काहीतरी शैली आपल्यामध्ये सर्वांनी घेतली पाहिजे. ती खरी श्रद्धांजली त्यांना ती आहे. म्हणून याच निमित्तानं एवढंच मी बोलेन की माझ्या विधानसभेच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, ओम शांती. काल रात्र म्हटल्याप्रमाणे न करता, जरी आजचं सत्तेचं राजकारण हे कोएलिशनचं आहे, सामंजस्याचं आहे, तरी आपला विचार स्वतंत्र ठेवून राजकीय पताका पुढे घेऊन चालण्याचं काम हे अजितदादांनी कळलं. की मी एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे. त्यांनी माझ्या व्यवसायाबद्दल तर 3-4 प्रश्न विचारले. आणि जेव्हा कळालं की मी आता असं आहे आणि माझा पूर्वीचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, त्यांनी इतकी आस्थावाईकपणे चौकशी केली की कुठलाही विषय समजून घेणे, समोरच्याचं व्यवस्थित ऐकणे आणि त्यानंतर एक त्याच्याबद्दल ओपिनियन फॉर्म करणे, अशा प्रकारचे एक फार अजब असं रसायन आहे. एवढं पेशन्स एवढ्या स्पीडमध्ये कोणाला नसतं. स्पीड आणि पेशन्स या दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी आहेत. पण तेवढं पेशन्स, तेवढं धारिष्ट्य, तेवढं वेळ देणं ही खरंच कमाल आहे. आणि आपण बघतोय की या आजच्या राजकारणामध्ये वास्तववादी भूमिका पुढे रेटणं हे भल्या राजकारणी लोकांना जमत नाही. आणि ती वास्तववादाची भूमिका ही समोरच्याला पटो अथवा न पटो ही मांडण्याचं कौशल्य दादांमध्ये होतं. आणि तीच ते मला वाटतं की त्यांच्यासाठी यशाची फार मोठी बाजू होती. फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. चांगले राजकारणी महाराष्ट्राने यावेळी गमावलेले आहेत ह्या आधीसुद्धा. पण ही ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, अत्यंत दुःखद अशी घटना आहे. मी माझ्या वतीने, बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने, परभणी जिल्ह्याचा मी शहर जिल्हाध्यक्ष, महानगर प्रमुख या नात्याने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मी माझ्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. ओम शांती. देवत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबाचं 28 तारखेला निधन झालं. मी आणि भांबे साहेब जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी साठाणा या सर्कलमध्ये काना गावामध्ये होतो. 9ची वेळ होती. एक फोन आला भांबे साहेबाला आणि अशी माहिती भेटली की विमानाचं ॲक्सिडेंट झालंय. तर काही माणसं होते, तर आम्ही त्यांना सांगितलं ABP न्यूज लावा मोबाईलवर. तर न्यूज पाहिलं तर पहिली न्यूज येत होती जखमी आहेत पण काही झालं नाही. तर मी देवाला प्रार्थना केली दादाला काही झालं नाही पाहिजे.
पण तेच 10 मिनिटानंतर न्यूज आली परत एबीपीवर की जेवढे जण प्रवासी होते सर्वांचा मृत्यू झाला. मला फक्त 11 महिने झाले त्या पक्षामध्ये येऊन, पण जे सहकार्य दादाचं होतं आणि ज्या प्रकारे मला दादा मुलासारखं ट्रीटमेंट करायचे आणि नेहमी मागच्याच महिन्यात नोव्हेंबरमध्ये दादा घरी आलते जिंतूरला, नगरपालिकेच्या प्रचाराच्या निवडणुकीसाठी जिंतूरला आलते, घरी आलते. मला आणि माझ्या मिसेसला बोलले की पुंडलिकराव हे माझे सहकारी होते आणि तुझे वडील विधानसभेत वेगळंच चालायचे, जे खरं बोलायचे, कधी खोटं बोलत नव्हते. मी म्हणलं दादा आता तुम्हाला सांभाळायला लागेल. बोलतो तू काळजी करू नको, मी तुझा वडील आहे, मला आणि माझ्या मिसेसला बोलले. घरी पण आल्यानंतर विषय चर्चा होती, किती स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, किती स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे, बारीक बारीक दादा लक्ष ठेवत होते आणि प्रश्न विचारत होते. 2-3 वेळेस त्यांनी विचारलं की अरे तुमची मुलगी कोणत्या शाळेत जाते, कुठे राहतात, काय करतात. म्हणजे एकदम शांतीने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घरातले जेवढे सदस्य होते प्रत्येकाची त्यांनी विचारणा केली. असे दादा ना महाराष्ट्रात कधी कोणी नवीन होऊ शकतो, ना भारतात कोणी होऊ शकतो. जे दादाची कामाची पद्धत होती ती प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येकाला माहिती आहे आणि असा नेता कधी होणार नाही आणि याची आपल्याला खंत आहे. आज काय बोलावं हे कळत नाही, सून झालंय डोकं, कारण बोलायला काही शब्द नाहीत. एवढे महान व्यक्ती आहेत. फक्त मी देवाचरणी प्रार्थना करतो की दादाच्या आत्म्याला शांती लाभो आणि मी मनातून श्रद्धांजली देतो. राज्याचा अध्यक्ष होतो, माझ्या हातून एक बदली झाली आणि त्या दिवशी माझे मामा वारले होते आणि मी सकाळी स्मशानभूमीत होतो. दादाचा फोन आला मला, कुठेस? मी म्हणलं मी परभणीला आहे दादा. अरे म्हणे तुला कोणी भेटलं का नाही? मी म्हणलं काय झालं दादा? दादा म्हणाले तू बारामतीच्या माणसाचीच बदली करून टाकलीस. मी परेशान झालो. ठीक आहे म्हणले, सोमवारी ये म्हणले तू. मी सोमवारी मुंबईला गेलो, माझ्या एमडीला सोबत घेतलं. ज्या कर्मचाऱ्याची बदली झाली होती त्या कर्मचाऱ्याला फाईल घेऊन गेलो, हायलाइट्स करून काही मुद्दे केल्यानंतर दादाचे PS जाधव साहेब होते. 3-4 व्हिजिट झाल्यानंतर ती फाईल आणि मी माझा MD मधात गेलो आणि दादाने त्या ठिकाणी मी त्यांना ते काही मुद्दे दाखवले त्यांना की बदली का झाली. तर दादाने ते पाहिली आणि मला म्हणले संतोष काय निर्णय घ्यायचा ते घे, तू योग्य केलंस. म्हणजे चुकलेला व्यक्ती त्यांच्या घरातला जरी असेल तर त्यांना दादाने कधीच माफ नाही केलं. असे त्यांच्यापासून खूप शिकायला या ठिकाणी आमच्यासारखे असो, प्रताप असो, त्या काळात आम्ही युवकमध्ये काम करताना खूप काही शिकायला मिळालं आणि ती शिदोरी घेऊन आजपर्यंत आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणामध्ये काम करत आहेत. पण ही घटना अतिशय दुःखद अशी घटना होती. आत्ता मी एक राजाभाऊ विटेकरांना एक माझी फाईल, कामाची फाईल त्यांच्याकडे दिली मी आणि राजाभाऊला सांगितलं की राजाभाऊ अतिशय कठीण काम आहे. मला राजाभाऊ म्हणाले संतोषराव काही काळजी करू नका. मी म्हणलं मी पक्षाच्या वेगळ्या बाजूला आहे म्हणलं. आणि तर मुंबईला गेल्यानंतर त्यांची सही घेऊन आज ती फाईल मुख्यमंत्र्याच्या टेबलवर आहे. पण काही नॉर्म्समध्ये ती थोडंसं गडबड झाली. म्हणजे एक पक्ष सोडून, एक जातीपातीचं सगळं राजकारण सोडून
आपली माणसं कशी करावी हे दादाकडनं शिकलं पाहिजे. आणि अशा नेतृत्वाला आपण सगळेजण या ठिकाणी मुकलोत. आणि तिसरा किस्सा मी सांगतो. मी क्रिकेटवर जेव्हा जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्राचा झालो, मला दादाचा फोन आला, तुझं अभिनंदन. आणि दुसऱ्या नंबरवरून आला, फोन येत होते. मी म्हणलं थँक्यू म्हणलं. अरे मी अजित दादा, मी म्हणलं जी दादा. आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बारामती हॉस्टेलला तू येऊन जा. म्हणजे असे अनेक किस्से, पक्षविरहित त्यांचे एक व्यक्ती म्हणून खूप असे या राज्याला अनुभव सोडून ते गेलेले. आणि ती पोकळी या राज्यामध्ये मला नाही वाटत की भरून निघेल म्हणून मी क्रिकेट असोसिएशनच्या राज्याच्या वतीनं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. आज आपण दादांची श्रद्धांजली साठी आपण इकडे जमलेलो आहे. खरोखर म्हणलं तर ही वेळ फार भावनिक आणि अशी आहे. मी फार लहान माणूस आहे. दादाशी माझा कधी डायरेक्ट संबंध झालेला नाही. पण एक दोन मी थोडक्यात थोडासा एक त्यांचं सांगतो की मला वाटतं 28 फेब्रुवारी 2002चीच गोष्ट ही. मोठे साहेब पवार साहेब, शरद पवार साहेब ब्रिज कॅनेडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांचं काही ऑपरेशन वगैरे झालं होतं आणि फौजिया मॅडम आमचे आमदार झाले ते. तर आम्ही त्यांना भेटायला ब्रिज कॅनेडी हॉस्पिटलमध्ये गेलो. 7व्या मजल्यावर होतो आणि तिथे आम्ही लिफ्टमधून उतरत्या वेळेस अजितदादा आणि जयंत पाटील साहेब होते. तर मॅडमला बी आमच्या आणि मला बी माहीत नव्हतं की हे एवढे मोठे नेते आहेत. तर अजितदादांनी म्हटलं, अरे फौजिया ताई आपण नाही का, आम्हाला साहेबांनी माहीतच होत दिली नाही. 5 आमदार मला माहीत होते पण सट्टा माहीत नाही होता. आपण फौजिया खान आहे, मी म्हणे अजित पवार आणि जयंत पाटील आहे. मी तुमचा बायोडाटा पाहिला नंतर तर मला खूप आनंद झाला की मुस्लिम समाजामध्ये एवढी चांगली शिकलेली आणि अनुभवी महिला आम्हाला लाभली. आणि तुम्ही नवीन आहात तर कुठेही तुम्हाला मदत किंवा या कार्यासाठी तुम्हाला कामाची गरज पडली किंवा मदत पडली तुम्ही डायरेक्ट मला किंवा जयंत पाटील साहेबांना बोला. हा पहिली घटना. आणि एक थोडक्यात मी सांगतो की 2008 किंवा 9ची गोष्ट, जेव्हा नवीन सरकार आमची स्थापन झाली त्यावेळेस मिलिसी हॉस्टेलवर मी फौजिया खान मॅडम आम्ही बरोबर होतो. तेव्हा दादाचा फोन आला, अरे फौजिया ताई कुठं आहेत आपण? तर मॅडम म्हणे दादा इथेच आहेत. तर बघा तुम्हाला साहेबाचा फोन आला का मोठे साहेबाचा? मॅडम म्हणले नाही. म्हणे येईल म्हणे, तुम्हाला अभिनंदन, तुम्ही आता मंत्री झालेत. हे 2 गोष्टी मला नेहमी आठवतात. नंतर आम्ही शपथविधी वगैरे घेतल्यानंतर मोठे साहेबाला भेटायला गेलो तर तिथे अजित दादा बी होते, सगळे होते. साहेबांना म्हटलं पवार साहेबांनी की फौजियाजी आपकी जो मिनिस्ट्री हुई वो अजित दादा ने कराया. जेव्हा आम्हाला माहीत पडलं की दादा कसे माणूस होते की तो म्हणले की नहीं बोले आपका परफॉर्मेंस इतना अच्छा है, आपको ये करना चाहिए, आर्थिक मंत्री पद भी मैं आपको दे रहा हूँ, आपको पालक मंत्री पद भी दे रहे हैं और आपसे बहुत उम्मीद है कि परभनी के लिए आप कुछ करेंगे. मला खूप आशा है. परभनी के ऊपर उनका बड़ा प्रेम था. तो चलो जो बात हो गई वो तो हो गई. इसके बाद में तो एक बाल का एक शेर है ऐसा कि हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. नरगिस यानी फूलों के गुच्छे का नाम है. चमन में तो बहुत फूल होते हैं लेकिन उसकी कदर कब होती है? जबकि वो देखने वाले की उसको नज़र हो, फूलों की कदर हो. तो वैसा ही हमारा दादा. दादा की तारीफ करना बोले तो सूरज को दिया दिखाने की जैसा. इनके लिए तो अल्फाज नहीं है. बस इतनी दुआ है कि उनके आत्मा को परमेश्वर वहाँ शांति दे और हम सबको यहाँ पर उनके आदर्श को फॉलो करने की हिम्मत दे. यहाँ पर हमारे विजय भांबड़े साहब,
हमारे विटेकर दादा साहब, इन दोनों बच्चों के ऊपर उनका बहुत एतमाद और बहुत ज़्यादा उनके ऊपर भरोसा था कि ये शहर के लिए, परभनी ज़िले के लिए भी ये कुछ करेंगे। ऐसी उम्मीद है। हम सब लोग आप लोगों के भी साथ हैं और दादा की जो ख्वाहिश थी वो आप दोनों की तरफ से हम उम्मीद करते हैं परभनी में। जी। आपल्या सर्वांचे आदरणीय दादा आणि तुमच्या आमच्यावर त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ यावी हे मनाला नाही पण स्वप्नात देखील येऊ शकत नाही. दादाचे किस्से खूप काही आहेत. त्यांनी खूप आठवणी आपल्याला सोडून दिल्या. अंतःकरणामध्ये दादांचं प्रेम, दादा ज्यांना कळले ते दादाचे झाले, ज्यांना कळले नाही ते विरघळून गेले. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. अजितदादा पवार साहेब आपल्यातून निघून गेले. अतिशय फार मोठी पोकळी या महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये निर्माण झालेली आहे. माझे स्वतःचे काही त्यांच्यासोबतचे अनुभव आहेत. त्याचे साक्षीदार आमचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब आहेत की आम्हाला एकदा त्यांना भेटायला जायचं होतं. दादांनी वेळ घेतली. आम्ही आदल्या दिवशी रात्रीच तिथं पोहोचलो. सकाळी 7:30 वाजताची वेळ होती. जाता जाता फक्त केवळ 5 मिनटं आम्हाला राष्ट्रवादी भवनमध्ये जायला वेळ झाला. तर त्यावेळी असं दादांना, सुरेशदादांना असं घडीकडे पाहून असं दादांनी थोडंसं पाहिलं आणि 10 मिनटं बसून त्यांनी लगेच जे काम हातात घेतलं. तर असं काम करण्याची त्यांची शैली, पुण्याच्या अधिकाऱ्याला आम्हाला फोन लावायचं होतं, लगेच 10 मिनिटात फोन आणि 1 तासामध्ये त्याचा रिझल्ट, अशा पद्धतीची त्यांची जी काम करण्याची परंपरा होती ती खरोखरच आपल्या सर्वसामान्य माणसाला भारावून जाण्यासारखी होती. ग्रास्पिंग पॉवर तर अतिशय आगळं वेगळं होतं की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही आपलं काम त्यांना सांगितलं की क्षणामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये लगेच येत होतं की याचा काय अडचण आहे आणि उपाय काय आहे हे दोन्ही त्यांच्याकडे रेडी राहत होतं. आमचे मित्र प्रताप भैया सुद्धा नेहमी त्यांच्या आठवणी सांगत होते. राष्ट्रवादी भवनची उभारणी चालू असताना प्रताप भैयांनी मला एक कहाणी सांगितली की रात्री 12 वाजेपर्यंत दादा रेस्ट हाऊसमध्ये गप्पा मारत बसले. म्हणले की सकाळी 7 वाजता या, आपण पाहणी करू. आणि सर्वांना वाटलं की दादा वेळेवर येतील नाही येतील. प्रताप भैयांना 6:45 वाजताच तिथून फोन आला वॉचमनचा की दादा येऊन थडकलेले आहेत. दादा प्रताप भैयांनी मला आठवण सांगितली की असा वेळेचं बंधन पाळणारा, कामाचा दर्जा तपासणारा प्रताप भैयांनी सांगितलं आमच्या घरच्या बांधकामाचंही एवढं आपुलकीनं आम्ही पाहणी करत नाही, त्यापेक्षाही एकदम इंजिनियर किंवा त्याच्यापेक्षा परखड अशा पद्धतीची त्यांची जी पाहणी होती किंवा त्याचं आकलन होतं हे खरोखरच वाखाणण्याजोगं होतं. अशा ह्या नेत्याला आपण गमावलो आहे. खरोखरच आमच्या व्यापारी उद्योजकांना सुद्धा फार मोठी पोकळी या माध्यमातून निर्माण झालेली आहे. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो आणि आमच्या उद्योग व्यवसायाकडून, व्यापारी मंडळाकडून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आमचे आदरणीय दादा यांच्या आत्म्यास शांती मिळो. आज इथं सर्वजण आपलं मनोगत व्यक्त करत असताना दादा म्हणजे कसे वागले हे त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलं. खरंच दादा होते तसेच. कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, कार्यकर्त्याला बळ कसं दिलं पाहिजे आणि तो त्याच्यातून कसा उभारला गेला पाहिजे हे दादांनी शिकवले. राष्ट्रवादी पक्ष जेव्हा वेगळा झाला मी तेव्हा राजीनामा दिला आणि मी ठरवलं आता काही करायचं नाही, आपल्याला आपलं घर सांभाळायचं, बसायचं, आता नको राजकारण. पण दादांनी विक्रम काळे साहेबांना माझ्याकडे पाठवलं, सांगितलं ताईंना आपल्याला घरी बसू द्यायचं नाही. त्यांनी परत मला मुंबईला बोलून घेतलं आणि परत मला जिल्हाध्यक्षाचं पत्र दिलं. दादा मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना CO खोडवेकर म्हणून होते, ते फार म्हणजे त्यांची वेगळी भूमिका राहायची. त्यावेळेस दादांनी मला सपोर्ट केला. CO साहेबांना बोलून त्यांना दम देण्याचं आणि महिला म्हणून एक
चांगली त्यांना वागणूक द्या अशी त्यांना दम देण्याचं काम दादांनी केलं. माझे सासरे म्हणजे सगुजीना खते साहेब यांच्या पुतळ्यांचं अनावरण होतं, त्यावेळेस पण दादांनी एक वेळेसच आम्ही त्यांना विनंती केली, दादा तुम्ही इथं आलं पाहिजे. तर दादांनी तिथं येऊन त्या पुतळ्याचं अनावरणला पण ते आले. प्रत्येक वेळेस ताई मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काम करत राहा, मी तुमच्यासोबत आहे, एक बळ देण्याचं, एक ऊर्जा देण्याचं काम दादांनी केलं. आज दादा नाही आहे, ती कल्पनाच आम्ही करू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट मी सांगायला राजेदादा म्हणायचे, ताई कशाला सांगायचं दादांना प्रत्येक गोष्ट, पण मी राजेदादांना म्हणजे नाही दादा आपण दादांना सांगू, मुंबईला जायचं, फक्त दादांनाच भेटायला मी मुंबईला जात होते. आता असं वाटतं की मुंबईला जायचं कशासाठी, कारण दादाकडं रात्री 2 वाजता, जर आम्ही मुंबईला रात्री 2 वाजता पोहोचलो तरी सकाळी त्यांना 7 वाजता तिथं देवगिरीवर पोहोचायलाच लागायचं. आणि दादांचा तो वक्तशीरपणा, रोखटोकपणा आणि कार्यकर्त्याला बळ देणं, कार्यकर्त्याची ऊर्जा वाढवणं, त्याच्याकडून काम करून घेणं, हे वेगळंच त्यांचं काम होतं. असं मी कुठलाच नेता पाहिला नाही. जेव्हा 2 पक्ष वेगळे झाले तेव्हा मी म्हणलं मला दादासोबतच राहायचं मला, कारण त्यांचं काम आवडतं आणि त्यांचं ते स्वभाव आवडतो. आणि खरंच दादा आज आपल्यातून निघून गेलेत, पण त्यांचं जे स्वप्न आहे महाराष्ट्रासाठी, आणि त्या निश्चितच एक भगिनी म्हणून, त्यांची एक महिला राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून छोटी, ते निश्चित त्यांच्या महाराष्ट्राच्या आणि पक्षाचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नात एक खारुताईची भूमिका पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांच्या आत्म्यास, त्यांच्या कुटुंबास या आघातातून बाहेर निघण्याची शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करते. ओम शांती.